तर नमस्कार मंडळी, शुभप्रभात. माझ्या मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटत असेल की मी कुठं आलो आहे. तर मी मित्राच्या गावाला आलेलो आहे आणि त्याचं गाव फलटण तालुक्यात मिरगाव येथे मी इथं आलेलो आहे. तुम्हाला आता खरं हे घर शेतात आहे, तर शेतातली घरंही अशीच असतात. तर मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. सकाळी सकाळी छान वाटतंय. नाही रे, हे राणे हे काय गवत काय ते गायांचा हत्ती घास. हत्ती घास आहे का? तो लावला आहे का स्पेशल? हे इकडं बघा कांद्याचा स्टॉक कसा आहे. स्वतःची शेती, स्वतःचे कांदे. आणि इथं हे बघा, एकदम छान. म्हणजे सकाळी सकाळी इथं आलं ना, सकाळी सकाळी उठलं ना, झोप जरी नाही झाली ना तरी असं डोकं शांत आहे. ना डोकं दुखतं आहे, ना झोपायची इच्छा होती आहे. झोप मोडली तरी असं काही त्रास होत नाही आहे. एकदम शांत. आणि पक्ष्यांचे आवाज आणि ह्या बकऱ्या मोस्टली सकाळी सकाळी यांचे आवाज ऐकून असं एकदम भारी वाटतं, काहीतरी वेगळं. हे काय आहे? हां, हे आपल्या काय म्हणतात गाईंचं खाद्य असेल. हे एकत्र करून ठेवलेलं असेल. आणि इथं काय होतं काय माहीत नाही, पण कापणी तर झालेली आहे. कापणीवरून वाटतंय की हा गहू वगैरे असेल. गहू असावा, गहू वगैरे केलेला असेल. एकंदरीत चांगलं असं वातावरण आहे सकाळी सकाळी. हे आपलं गाई म्हशी नाही आहे, फक्त गाई आहे. एक गाय वाटतं, हां दोन्ही गाई आहे. आणि हे मेंढरं, शेळ्या ह्या आहेत शेळ्या. ही मारते का? तर नमस्कार मंडळी, आता आपला नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे फलटणला. आज रामरथ आहे, आज श्रीरामनवमी आहे. तर तिथं दरवर्षी रामरथ असतो दिवसा. तर आज मी तो बघायला चाललो आहे. जर तिथं गेल्यावर जर तो असेल तर मी तुम्हाला दाखवतो. आता तरी आम्ही घरातून निघत आहोत. चला भेटूया पुढं. एवढं तुला होतं.
आता आपण चाललो आहे फलटणला रामनवमीचा रथ बघायला. आता मिरगाव ते फलटण किती अंतर आहे? किती? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर नाही म्हटलं तरी 15-20 मिनटाचं अंतर आहे. आणि रस्ते तुम्ही बघू शकता, हे असे रस्ते आहे. आणि इथं जवळपास सर्वांनी शाळूच केलेलं दिसतोय मला, कारण आणि इथं काही ठिकाणी कांदा दिसतोय आपल्याला. हा इथं मका दिसतोय. ज्वारी म्हणजे शाळू. कशी झाली ज्वारी? हो का? आता या ठिकाणी बघा, इकडं बंगले बांधले माणसांनी बघा, शेतकऱ्यांनी. शेतीत पैसा आहे, फक्त डोकं लावून शेती केली पाहिजे. हां, फक्त प्रॉब्लेम एवढा आहे शेतीमध्ये की जिथे शेती आहे तुम्हाला तिथं राहावं लागतं. तो असं नाही की तुम्ही शहरातून अपडाऊन करून शेती करताय. तसं पण तुम्ही करू शकता, पण मग ते सुख नाही मिळणार तुम्हाला, ते तुम्ही अपेक्षा करता. त्यामध्ये तुमची धावपळ होणार. याचा मला स्वतःला अनुभव आहे, कारण मी प्रॉपर सिटीमध्ये राहतो, पण शेती असल्यामुळं तो फील येत नाही. ठीक आहे, असं प्रत्येकाचा आयुष्यातला अनुभव हा वेगवेगळा असतो. हा हत्ती घासणार आहे का ऊस आहे? हत्ती घास. किती छान अशी शेती आहे इकडे या साईडला, बरोबर. गेला सर सातारा, आणि आता आपण डावीकडे चाललोय फलटणला. हा काय कॅनल आहे का इकडं सुका? बर. काय काय एवढं सुका आहे आमचं. सुके आता काय सुका असलं तरी तुमचं गाव आहे, काय करणार. तर आता आपण निघालो आहे फलटणला. तर आता काही चांगलं असेल तर मग मी तुम्हाला पुढं दाखवतो. वा वा वा, तो रोड आहे हा फलटण पुसेगाव रोड आहे. इथून सरळ सरळ गेलं की पुसेगावला रोड निघतो. कोरेगाव जवळचं जे पुसेगाव आहे तिकडं. आता जस्ट पेट्रोल भरलं. पेट्रोलचे भरपूर वांदे चालू आहे भरपूर ठिकाणी इराणमुळं. त्याच्यामुळं पेट्रोल भरून घेतलं, टाकी फुल करून घेतली आता आपण, आणि आता आपण परत निघालो. ही कुठली नदी रे? नीरा नदी. बर, नीरा नदीत झाड आली, गवत आले नीरा नदीमध्ये. इथून उजवीकडे गेलं तर बारामती आहे. इथून उजवीकडे गेलं की हा रस्ता बारामतीला जातो. ठीक आहे. कुठला काय म्हणला? फलटणमध्ये तर आहे, पण फलटणमध्ये कुठे आहे? तर आपण आता आलेलो आहेत फलटणमधील राम मंदिरात. हे जे आहे हे राम निंबाळकर येथील जे एक घराणे आहे, ह्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे पूर्वीच्या काळी. तर आणि ह्या मंदिराला लागूनच ह्यांचा राजवाडा आहे, जिथे खट्टा मिठा अक्षय कुमारच्या मूवीचं शूटिंग झालेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी यानंतर अजून एक मंदिरला जाणार आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.